नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पहिला श्रावणाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण कडधान्यवाली चवळीची भाजी बनवणार आहोत कुकरमध्ये. तर मी रात्रभर कडधान्य चवळीचे भिजत घातलेले पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घेतले 3-4 पाण्यामध्ये. तुम्हाला जर उकडून घ्यायचे असतील तर तुम्ही उकडून घ्या. मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून डायरेक्ट फोडणी देणार आहे, म्हणून यांना फक्त पाण्यात रात्रभर भिजत घातले. कांदा आणि खोबरं, सुकं खोबरं ह्याचं वाटण केलेलं आहे मी. फक्त तेलामध्ये परतलं आहे तव्यावर आणि फक्त कांदा आणि खोबऱ्याचं, सुक्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे. मोठा चिरलेला टोमॅटो बारीक चिरून, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, कोल्हापुरी लाल तिखट आहे आमचं, लाल मसाला तुमच्याकडे जो उपलब्ध असेल मसाला तो घ्या, आणि गरम मसाला 1 चमचा, कोल्हापुरी मसाला 2 चमचे. तर चला आपण फोडणी देऊया. गॅसवर कुकर तापत ठेवलेला आणि 2 पळी मी त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवलेलं. आता तेल तापलेलं असेल, बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीला देऊया. कांदा तेलामध्ये तांबूस कलरचा होईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा तांबूस होत आला आहे. बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया आणि आता कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला बनवायचं आहे. कांदा टोमॅटोनी मॉइश्चर रिलीज केलेलं आहे, तेल सुटलेलं आहे. आता आपण खोबरं आणि कांद्याचं जे वाटून घेतलेलं तो मसाला इथे ॲड करूया. तेलामध्ये आपण चांगलं परतून घेऊया वाटणाला. गरम मसाला 1 चमचा ॲड करूया आपण ह्याच्यात. कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचे ॲड करूया. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो टाका. आणि आता यांना आपण चांगले एकजीव परतून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटूपर्यंत मसाल्यांना एकत्र मिक्स करायचं आहे. मसाला तेलात चांगला परतून झालेला आहे. आता आपण जी स्वच्छ धुवून ठेवलेली चवळी आहे ती ॲड करूया. तुम्हाला जर चवळीला एक उकड काढून घ्यायची असेल तरी घेऊ शकता, पण मी हे कुकरमध्ये बनवते म्हणून मी ह्याला कच्चीच ठेवलेली आहे, कारण कुकरला शिट्ट्या दिल्यावर आपोआप ती शिजली जाणार आहे. त्याला चांगले एकजीव करूया आपण. आणि आता आपण जे मिक्सरच्या भांड्याला जे पाणी मसाला उरलेला त्याच्यातच पाणी ॲड करून आपण ह्यात पाणी टाकायचं आहे. पाणी तेवढंच टाका जेवढं तुम्हाला रसा रबरबीत हवं आहे किंवा रसा टाईप हवं आहे त्या हिशोबाने. आणि आता चांगला एकजीव करून घेऊया ह्यांना. पाणी ॲड झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी आपण मीठ टाकणार आहोत. मीठ चवीनुसारच टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर पुन्हा एकदा ढवळून घेऊया. रसा तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका रसाच्या हिशोबाने. आपण झाकणी लावून घेतली आहे कुकरची आणि ह्याला आपण लो टू मीडियम आचेवर ठेवून 4 शिट्ट्या करणार आहोत. कुकरला मी माझ्या 3-4 शिट्ट्या करून बंद केलेला. 15 मिनटं रेस्टवर ठेवून झाल्यावर कुकर आता आपण उघडून पाहूया. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही रसरशीत चवळीची भाजी कडधान्याची बनून रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातल्याच सामानात, मोजक्या सामानात, जास्त कुठलं मसाला मी वापरून नाही केलेलं आहे. साधी सोपी आपली कडधान्याची ही आपली चवळीची भाजी रसा टाईप बनवून रेडी आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. थँक्यू.